आपण सुरुवात करूया आजच्या चर्चेला। आजचा विषय आहे गुडघेदुखी आणि त्यावर आयुर्वेद उपचार। मॅम, आपण पाहतोय की हल्लीच्या काळामध्ये गुडघेदुखीनं उग्र रूप धारण केलेलं आहे। अगदी कुठल्याही वयोगटामध्ये आपल्याला गुडघेदुखीचा एक तरी रुग्ण आढळतोच। तर हल्लीच्या काळामध्ये गुडघेदुखी वाढण्यामागची नेमकी कारणं काय आहेत? बरं, कसं आहे ना, गुडघा का दुखतो हे बघत असताना त्याची रचना कशी आहे हे सुद्धा आपल्याला बघणं खूप गरजेचं असतं। इतर जर सगळे प्राणी जर बघितले आपण तर ते 4 पायांवरती उभे असतात, पण माणूस मात्र 2 पायांवर उभा आहे। म्हणजे पूर्ण शरीराचा जो भार आहे ना तो त्याच्या 2 पायांवर येतोय, नक्की 4 पायांवर आहे। आणि त्याच्यामुळे जे गुडघे आहेत ना तर त्याच्यावरती संपूर्ण शरीराचं वजन पेलणं हे महत्त्वाचं काम या गुडघ्यांवरती दिलेलं असतं। हा आता गुडघ्याचा जॉइंट आहे, जे मॉडेल आपण आणलेलं आहे। ह्या गुडघ्याच्या जॉइंट मध्ये महत्त्वाचा भाग काय तर हे वरचं जे आहे ते मांडीचं हाड येतं। त्यानंतर जर आपण पाठीमागच्या बाजून बघितलं तर लक्षात येईल की हे ज्याला आपण नडगीचं हाड किंवा शिन ज्याला म्हटलं जातं, आणि हे एक पातळ फिब्युला म्हणून असतं।